चहा पिणं योग्य की अयोग्य? मी डॉक्टर वर्षाच फिटनेस मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही रोज 1 कप चहा पित असाल तर नक्कीच हा चहा तुमच्या आरोग्यासाठी धोकेदायक ठरत नाही. पण चहा ही अशी गोष्ट आहे की ती लागते ही रुचकर आणि आवडते सगळ्यांना. मग त्याच्यामुळे काय होतं, सकाळी स्वतःसाठी 1 कप चहा पिला जातो, त्याच्यानंतर घरच्यांसाठी बनवल्यानंतर 1 कप चहा पिला जातो आणि असे कप वाढत जातात. 5 कप, 10 कप, 15 कप म्हटलं तरी काही लोक रोज चहा पितात. चहाची किंवा कुठल्याही पदार्थाची जी टेस्ट आहे ती आपल्या जिभेवर फक्त 30 सेकंद असते आणि त्याच्यानंतर तो पदार्थ ज्यावेळेस आपल्या पोटात जातो त्यावेळेस कुठलीही टेस्ट आपल्याला जाणवत नाही. मग आपण फक्त या 30 सेकंदासाठी काय खातो याच्याकडे लक्ष देत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की हा चहा, आवडणारा चहा आपण जास्त प्रमाणात घेत जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे त्रास सुरू होतात. मग त्याच्यामध्ये ॲसिडिटी आहे, अपचन आहे, त्याच्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं, कोणाकोणाला खूप धडधडल्यासारखं होतं, म्हणजे एकदम हार्ट अटॅक आल्याचं जे लक्षण आहेत ते जाणवायला लागतात. मग असा हा चहा नक्कीच आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही, अयोग्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि चहासाठी नाही असं म्हणायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. चहा पिणं सोडून देणं मला शक्य नाही किंवा माझा दिवस चहाशिवाय चांगला जातच नाही असं जर तुमचं म्हणणं असेल आणि तुम्हाला चहा सोडायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमची मदत करेल चहा बंद करण्यासाठी. माहिती आवडली असेल तर माझ्या वर्षाच फिटनेस मंत्रा या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण आपला एकच फंड आहे, फिट है तो हिट है.